तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कथेचा हा दुसरा भाग बघूयात. रुद्राचा फोटो पाहिल्यानंतर सावनीची रात्रभर झोप उडाली होती. तिच्या डोक्यात सतत एकच प्रश्न फिरत होता. इतक्या वर्षांनी रुद्र अचानक परत का आला होता? आणि तो खरंच त्यांच्या मागे होता का? सकाळी तिने वेदला सगळं सांगितलं. वेद शांतपणे फोटो पाहत राहिला. काही क्षणांनी तो म्हणाला, कदाचित हा फक्त कोइन्सिडन्स असेल. पण त्याच्या आवाजातही खात्री नव्हती. सावनीला रुद्र आठवत होता. कॉलेजमध्ये तो नेहमी तिच्या आसपास असायचा. तिची काळजी घ्यायचा, तिच्यासाठी भांडायचा, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र पॉझिटिव्हनेस असायचा. तेव्हा सावनीने कधीच त्याकडे गंभीरपणे पाहिलं नव्हतं. नंतर अचानक रुद्र कॉलेज सोडून गायब झाला आणि त्याच्याबद्दल कोणालाच काही माहिती मिळाली नाही. त्या दिवशी संध्याकाळी सावनी तिच्या ऑफिसमधून बाहेर पडत होती. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. ती कॅबची वाट पाहत उभी असताना अचानक समोर एक काळी कार येऊन थांबली. कारचं विंडो हळूहळू खाली झालं आणि आत बसलेला चेहरा पाहून सावनी जरा थिजली. तो होता रुद्र. त्याचा चेहरा आधीसारखा होता, पण डोळ्यात आता एक थंड, विचित्र शांतता होती. तो हलकसा हसला. खूप दिवसांनी भेटतेस सावनी. सावनी काही क्षण काही बोलूच शकली नाही. ती कसबशी म्हणाली, तू अचानक? रुद्र कारमधून उतरला. पावसाचे थेंब त्याच्या चेहऱ्यावर पडत होते, पण त्याच्या नजरा फक्त सावनीवर खिळल्या होत्या. मी परत आलोय, कारण काही गोष्टी अजून अपूर्ण आहेत. त्याचवेळी वेदही तिथे आला. त्याने रुद्रकडे पाहिलं आणि वातावरण अचानक तणावाने भरून गेलं. रुद्राने वेदकडे पाहून हलकसं स्मित केलं, पण त्या हसण्यात मैत्रीपेक्षा इशाराच जास्त होता. तूच वेद? रुद्र शांतपणे म्हणाला. हो, वेदने थंड आवाजात उत्तर दिलं. सावनीची काळजी घे, कारण तिच्याजवळ राहणारे लोक जास्त काळ सुरक्षित राहत नाहीत. हे बोलून रुद्र पुन्हा कारमध्ये बसला आणि निघून गेला. त्या भेटीनंतर सावनी खूपच अस्वस्थ झाली होती. वेदने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही जाणवत होतं की रुद्रमध्ये काहीतरी धोकादायक आहे. त्याच रात्री वेद घरी परतला तेव्हा त्याच्या दरवाजासमोर एक पार्सल ठेवलेलं होतं. त्यावर कुठलंच नाव नव्हतं. त्याने सावधानपणे बॉक्स उघडला आणि आत पाहून त्याच्या अंगावर काटा आला. आत एक छोटंसं तुटलेलं हर्ट पेंडंट होतं आणि त्याखाली लाल रंगात लिहिलेलं होतं, तुझं प्रेम तुझा मृत्यू बनेल. वेद काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याला आता स्पष्ट समजलं होतं की कोणीतरी त्यांना फक्त घाबरवत नव्हतं, तर त्यांच्या आयुष्याशी खेळत होतं. पुढच्या काही दिवसांत विचित्र घटना वाढत गेल्या. सावनीला सतत जाणवायचं की कोणीतरी तिचा पाठलाग करते. ती जिथे जाईल तिथे दूरवर एक काळी कार दिसायची. रात्री तिच्या घराबाहेर पावलांचे आवाज यायचे. एकदा तर तिच्या अपार्टमेंटच्या दरवाजावर कोणीतरी हलक्या हाताने नॉक केलं. तिने घाबरत दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त जमिनीवर एक लाल गुलाब पडलेला होता. वेद आता सावनीपासून थोडं अंतर ठेवू लागला. त्याला वाटत होतं की त्याच्यामुळे सावनी धोक्यात येत आहेत. पण सावनीला ते सहन होत नव्हतं. एका रात्री ती रडत त्याला म्हणाली, तू मला प्रोटेक्ट करण्यासाठी दूर जातोयस, पण तुझ्याशिवाय मी जास्तच घाबरते. वेद तिच्याकडे पाहत म्हणाला. त्याच्या डोळ्यांतही भीती होती, पण त्याहून जास्त प्रेम होतं. त्याच रात्री सावनीला अचानक एक अनॉनिमस मेल आला. त्यात फक्त एक ॲड्रेस आणि एक लाईन होती, जर सत्य पाहायचं असेल तर इथे ये. भीती असूनही सावनी दुसऱ्या दिवशी त्या ॲड्रेसवरती गेली. शहराच्या बाहेर एक जुनं वेअरहाऊस होतं. आत पूर्ण अंधार, धूळ आणि शांतता होती. सावनीचा श्वास जोरात चालू होता. ती हळूहळू आत गेली आणि अचानक तिचे पाय थांबले. समोरच्या भिंतीवर वेदचे अनेक फोटो लावलेले होते. प्रत्येक फोटोवर लाल मार्करने क्रॉस मारलेले होते. काही फोटोंना खिळे ठोकलेले होते. भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, शी वॉज ऑलवेज माइन. ती फक्त माझी आहे. सावनीच्या डोळ्यात भीती दाटली. ती मागे सरकली.
तेवढ्यात वेअरहाऊसच्या अंधारातून हळूहळू कुणाच्या पावलांचा आवाज येऊ लागला. सावनी घाबरून मागे वळली. अंधारातून रुद्र बाहेर येत होता. त्याच्या चेहऱ्यावरती विचित्र शांत हसू होतं. तो सावनीकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, जर वेद माझ्या वाटेत आला तर तो जिवंत राहणार नाही. तेवढ्यात अचानक वेअरहाऊसच्या वरचा एक बल्ब जोरात फुटला आणि पूर्ण अंधारात कोणीतरी सावनीच्या मागून तिचं तोंड दाबलं. अचानक कुणीतरी मागून सावनीचं तोंड दाबल्यामुळे ती घाबरून तडफडू लागली. तिच्या डोळ्यात भीती अजूनच दाटली. वेअरहाऊस पूर्ण अंधारात बुडालं होतं. फक्त बाहेरच्या विजांचा प्रकाश अधूनमधून आत चमकत होता. काही सेकंदांनी त्या माणसाने सावनीला सोडलं. ती धापाटाकेत मागे सरकली. समोर रुद्र उभाच होता आणि त्याच्या बाजूला काळ्या कपड्यात एक अनोळखी माणूस. रुद्र शांतपणे हसला. रिलॅक्स सावनी, तुला काही होऊ देणार नाही मी. सावनी रागाने ओरडली, तू वेडा झाला आहेस का? हे सगळं काय आहे? रुद्र तिच्याकडे हळूहळू चालत आला. वेडा? प्रेमात माणूस वेडाच होतो ना? पण तू मला कधीच समजून घेतलं नाहीस. सावनीच्या डोळ्यात अश्रू आले. हे प्रेम नाही रुद्र, ऑब्सेशन आहे. हे ऐकताच काही क्षणांसाठी रुद्राच्या चेहऱ्यावरती शांतपणाच गायब झाला. त्याच्या डोळ्यात राग चमकला, पण लगेच तो पुन्हा शांत झाला. तू अजूनही त्याच्यासाठीच घाबरतेस नाही ना? सावनी काही बोलू शकली नाही. रुद्रने खिशातून एक छोटा रिमोट काढला आणि समोरचा प्रोजेक्टर ऑन केला. अचानक वेअरहाऊसच्या भिंतीवर वेदचे लाईव्ह फोटोज दिसू लागले. वेद कुठे जातो, कुणाला भेटतो, किती वाजता घरी येतो, सगळं रेकॉर्ड केलेलं होतं. सावनी हादरली. तू त्याचा पाठलाग करतोयस? रुद्र हलकसा हसला. मी फक्त त्याच्यावर लक्ष ठेवतोय, कारण तो तुझ्यासाठी योग्य नाही. त्या रात्रीनंतर वेदच्या आयुष्यात विचित्र घटना आणखीन वाढल्या. त्याच्या घरात कोणीतरी घुसून सगळ्या भिंतींवर लाल रंगात एकच वाक्य लिहिलं होतं, लिव्ह हर ऑर डाय. तिला सोड नाहीतर मर. एका रात्री वेद गाडी चालवत असताना अचानक समोर ट्रक आला. कसाबसा त्याने स्टिअरिंग वळवून स्वतःचा जीव मात्र वाचवला, पण गाडी झाडावर आदळली. बाहेर पडल्यावर त्याला रस्त्याच्या पलीकडे एक काळी हुडी घातलेला आकृती दिसली. त्या माणसाने हळूहळू टाळ्या वाजवल्या आणि अंधारात गायब होऊन गेला. आता वेदला खात्री झाली होती की रुद्र फक्त धमक्या देत नव्हता, तर खरंच त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता. पण वेदने हे सगळं सावनीपासून लपवलं. त्याला वाटत होतं की ती जितकी दूर राहीन तितकी सुरक्षित राहीन. मात्र सावनी हार मानणारी नव्हती. ती सतत वेदसोबत राहण्याचा प्रयत्न करत होती. एका रात्री ती त्याच्या घरी गेली. वेदच्या हाताला झालेल्या जखमा पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्यामुळे हे सगळं होतंय, ती रडत म्हणाली. वेदने तिचा हात हलकेच धरला. तुझ्यामुळे नाही, कुणाच्या वेडेपणामुळे. त्या क्षणी दोघं एकमेकांच्या जवळ आले. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता, पण त्याच वेळी वेदच्या फोनवर अननोन नंबरवरून कॉल आला. फोन उचलताच समोरून डिस्टॉर्टेड आवाज आला. जर सावनीला जिवंत पाहायचं असेल तर आज रात्री जुन्या पुलावर एकटाच ये. कॉल कट झाला. वेदचा चेहरा गंभीर झाला. त्याला समजलं की हा ट्रॅप आहे, पण सावनीला काही होऊ नये म्हणून तो एकटाच जाण्याचा निर्णय घेतो. सावनीला काहीही न सांगता तो रात्री घरातून निघतो. शहराबाहेरचा जुना पूल पूर्ण धुक्याने झाकलेला होता. खाली काळं पाणी वाहत होतं. वातावरणात विचित्र शांतता होती. वेद सावधपणे पुढे चालत होता. अचानक मागून कोणीतरी त्याच्यावर हल्ला केला. वेद खाली पडला. 2 माणसं त्याला पकडून मारू लागली. वेदने कसाबसा प्रतिकार केला, पण अचानक अंधारातून रुद्र समोर आला. त्याच्या हातात लोखंडी रॉड होता. रुद्र वेदच्या समोर बसला आणि हळू आवाजात म्हणाला, तुला माहिती आहे वेद, काही लोक प्रेम मिळवण्यासाठी जगतात आणि काही लोक प्रेमासाठी मरतात. वेद रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाला,
सावनी कधीच तुझी होणार नाही. हे ऐकताच रुद्राचा चेहरा बदलला. त्याने वेदला जोरात मारलं आणि पुलाच्या कठड्याजवळ ढकललं. खाली प्रचंड वेगाने पाणी वाहत होतं. जर तू तिच्या आयुष्यात नसशील तर शेवटी ती माझ्याकडेच परत येईल. अचानक रुद्राने वेदला पुलावरून ढकलण्याचा प्रयत्न केला. वेद कसाबसा कठड्याला धरून लटकला. काही सेकंद जीवासाठी संघर्ष केल्यानंतर तो समहाव वर चढला आणि अंधारातून पळून गेला. रुद्र वेड्यासारखा हसू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी शहरात एकच बातमी पसरली. वेद अचानक गायब. त्याचा फोन बंद होता. कुणालाही तो सापडत नव्हता. सावनी पूर्णपणे तुटून गेली. तिला सतत वाटायचं की काहीतरी भयंकर झालं आहे. रात्री ती वेदचे जुने व्हॉइस मेसेज ऐकत रडत बसली होती. तेवढ्यात तिच्या फोनवर एक व्हिडिओ आला. अननोन नंबरवरून. थरथरत्या हातांनी तिने व्हिडिओ ओपन केला. व्हिडिओमध्ये वेद एका अंधाऱ्या खोलीत खुर्चीला बांधलेला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर रक्त होतं. कॅमेरा हळूहळू जवळ गेला आणि मागून रुद्रचा आवाज आला. गेम आता सुरू झालाय सावनी. व्हिडिओच्या शेवटी अचानक वेद जोरात ओरडला. कारण अंधारातून कोणीतरी त्याच्या गळ्याजवळ चाकू ठेवला होता. सावनी आणि वेदची ही प्रेम कहाणी काय वळण घेते हे बघण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. कथा आवडल्यास कथेला लाईक, शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.